चीनमधील HMPV व्हायरसमुळे महाराष्ट्रातील आरोग्य विभाग आता सज्ज झालेला आहे। घाबरू नका पण सावध रहा असा सल्ला नागरिकांना आरोग्य विभागाने दिलाय। सर्दी आणि खोकल्याच्या रुग्णांचा नियमितपणे सर्वेक्षण करा अशा सूचना सुद्धा अधिकाऱ्यांना देण्यात आल्यात। स्वच्छतेच्या नियमावली पाळण्याचे आदेश सुद्धा देण्यात आले। यावर सुद्धा नजर टाकूयात। ग्राफिक्सच्या माध्यमातून HMPV ची एंट्री झालेली आहे आणि त्यामुळे महाराष्ट्र सतर्क आहे। सर्दी खोकला असणाऱ्यांचं नियमितपणे सर्वेक्षण करा, स्वच्छतेच्या नियमांचं पालन करा, घाबरू नका पण सावध रहा असा सल्ला नागरिकांना आरोग्य विभागाने दिलाय। चीनमधील HMPV मुळे आरोग्य विभाग सज्ज झालाय। या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आमच्या प्रतिनिधी उर्वशी खोना यांच्याकडून। उर्वशी, HMPV व्हायरसने चीनमध्ये थैमान घातलेलं आहे। बंगळुरूमध्ये पहिला रुग्ण सापडलेला आहे आणि त्यानंतर आता महाराष्ट्र सुद्धा सज्ज झालेला आहे। आरोग्य विभागाने सूचना दिलेल्या आहेत, काय या संदर्भातले अपडेट्स आहेत? आरोग्य विभागाने सूचना जाहीर केल्या आहेत आणि खास करून जेव्हा आज पहिला पेशंट जेव्हा आढळला गेला आहे HMPV व्हायरसने, त्याच्याने जास्त अलर्ट राहणं खूप गरजेचं आहे। 8 वर्षाची जी चिमुकली आहे बँगलोरमधून, तिला जे लगातार ताप दिसत होतं आणि जेव्हा तो ताप कमी होत नव्हतं आणि नंतर रुटीन टेस्ट केल्यात तर तेव्हा हा पॉझिटिव्ह व्हायरस सापडला गेला। आता सरकारचं म्हणजे राज्य सरकार आणि तसंच केंद्रीय सरकारचं सध्या म्हणणं आहे की ह्या प्रायव्हेट हॉस्पिटलच्या रिपोर्ट्स आहेत आणि जी चिमुकली आहे तीही प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे, म्हणून आता ते वेट करतायत आणि याच्या तपासण्या होणार आहेत। पुणेमध्ये पण जे आहे तिचे लॅब रिपोर्ट्स, तिचं जे सॅम्पल आहे ते पाठवलं जाणार आणि लॅब रिपोर्ट जेव्हा येणार त्याच्यानंतर हे सिद्ध होईल की कशा प्रकाराने तो व्हायरस किती जास्त स्ट्रेन आहे आणि कसा आहे। वेगवेगळ्या लेवलच्या तपासण्या या व्हायरसवरही सुद्धा चालू आहे आणि तसंच राज्य सरकार म्हणजेच महाराष्ट्र राज्य सरकार यांनीही सूचना जाहीर केल्यात, ज्यात त्यांनी सांगितलं आहे की काही अशा सिम्पटम्स दिसत्या, मग ते आजार असू द्या किंवा ताप असू द्या किंवा सर्दी खोकला असू द्या, तर त्याच्यावरती लक्ष देणं गरजेचं आहे। चायनाचा स्ट्रेन आणि भारताचा स्ट्रेन हा वेगळाही होऊ शकतो HMPV व्हायरसचा, हेही सांगण्यात येत आहे। कारण की खास करून जी 8 महिन्याची जी चिमुकली आहे तिची कोणतीच ट्रॅव्हल हिस्ट्री नाहीये आणि ट्रॅव्हल हिस्ट्री नसून जेव्हा असं काही सापडलं गेलं आहे तर तपासणी अजून होण्याची गरजेचं आहे। अगदी धन्यवाद उर्वशी, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।